सुंदर पॅलेस आहे ना. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. फायनली खूप दिवसानंतर असं ऊन पडलंय, म्हणजे पाऊस नाही काय नाही. काल रात्री पण नाही पडला. तर आता बेसिक सगळे कामं करून घेते. थोडासा पसारा आहे रूममध्ये, जास्ती नाही आहे. खाऊन पिऊन झाले, म्हणजे ब्रेकफास्ट नाही झालं आहे, चहा पिऊन झालं आहे फक्त. आता हे पटकन काम करून घेते. हा ड्रेस माझ्या बड्डेचा पप्पांच्या कपाटात पडलेला, मग हा मी माझ्या वॉर्डरोबमध्ये ठेवून टाकते. रेडी झाली, आता आम्ही बाहेर चाललो आहे, माहीत नाही कुठे, बघू ठरवू. जस्ट की आज ऊन वगैरे आहे, म्हणजे बाहेर जाता येईल म्हणून बाहेर जातो आहे खूप दिवसांनी. निघते आता. जॅकेट घातलं तर पण गरम होतं. हॅलो, तर आता आम्ही ना आगा खान पॅलेसला चाललो आहे, जे की कल्याणी नगरला आहे. बट आता रोडचं माहीत नाही आहे फक्त, कारण आज पालखी येणार आहेत आणि निघालेत सकाळीच. आता ते आय गेस निगडी, जेव्हा मी बघितलं होतं ना तेव्हा ते निगडीला होते. म्हणजे एक पालखी ना. आता नारळ कमलला आले खायला. चिल्ली, समोसा, एक समोसा और एक प्लेट ये सैंडविच ढोकला. सराउंडिंग्स आहे. हे पार्किंग आहे, मोठं आहे पार्किंग, एवढं पण मोठं आहे बट डिसेंट आहे. हे प्राइसेस 20 आहे, 25 नाही आहे. हो का? ऑनलाईन आहे, काढतोय हा, बघू. पॅलेस, समाधी. समाधी कोणाची आहे? जे पॅलेस असेल ते माहिती आहे मला. गांधीजी राहिलेत ना इथे, असं काहीतरी मला काहीच आयडिया नाही. बघू शकतो. फोटो सेशनसाठी मस्त आहे पण. सगळे बहुतेक फिरणार ते समाधी वाले तिकडे आहे बहुतेक, ते नाही का? तिकडेच असेल. चल इथून स्ट्रेट आल्यावर लेफ्टला समाधी. ओ, आणि इकडे काय कॅन्टीन, सेल असं. हे शॉप टाईप आहे. हां, शॉप आहे, शॉप. त्याचं सामान ही समाधी कोण होते? गांधीजीची समाधी. काय इकडे दिलतं ना, गांधीजी ट्रेडेड दिस पार्ट टू समाधी. मे बी त्यांची आहे मला. मी एंट्रन्स होती आतली, पुढं पण तिकडून पण एंट्रन्स असेल मे बी. इकडं काय बरं, हां इकडंच समाधींचं रोड. ओके ओके. हे असं काय बरं, वर आहे का इकडंच आहे? ही आहे समाधीची जागा, जी आम्ही आलतो ना, ही इकडं दिसतंय की नाही आय डोंट नो, पण दिसत असेल. हे पुढं असं झाड वगैरेचं पण मस्त बांधलं बघ त्यांनी, असं नाही का? असं तर मे बी लांबून नाही दिसणार आहे. आणि बाकी तर एवढंच आहे, आणि पुढं तर मग आत आहे म्युझियमचं. सुंदर पॅलेस आहे ना. आज सगळं म्युझियम वगैरे असणार. डॉगी समाधी. पेंट केलेलं आहे.
श्रीजात येतोय का नक्की? मागून येतोय टी व्ही. हां मी तेच म्हणलं चालू आहे का अजून? मला धरलं ना त्याला म्हटलं स्माइली तू काय केलं का असं गिल्टी राहतात एकदम खाली बघायला लागलं असं नजरच नव्हतं माहित नाही कळलं की ह्यानेच काहीतरी गेम केली. आणि तो बरोबर गिल्टी होतो माहिती आहे का असं काही झालं असेल ना तो फार गिल्टी होतो ना लगेच कळून येतं की ह्याने काहीतरी पण गेम नंतर गिल्टी आधी मारायचं. आपल्याकडे ॲडमिशन फॉर्म नाही आहे ना आता मग आज तरी नाही भरता येणार ते उद्या वगैरे बघू ना कॉलेजला आहे उद्या ॲडमिशन फॉर्म लागतो ना. त्यासाठी परत येणार तू पेट्रोल घालून. त्यासाठी परत येणार पेट्रोल घालून. होतं ना मग ॲडमिशन तर घ्यायला लागेल ना 11 तारखेच्या आधी घ्यायचं आहे लास्ट ते लिहिलं आहे. आता हे बघून झालंय पॅलेस. आता KP मॉलला जातोय आम्ही असंच फिरायला. लंडन बस बोलतात ना याला. डबल वेल इकडे मला एकदा इकडे केस कापायचे. हबीबला कापून नसते इकडचा हबीबला रे. इथे आम्ही आता बसलोय फूड कोर्टमध्ये. जस्ट आता आलो आणि इकडेच आलो डायरेक्ट वरती बसायला थोडंसं कारण आता बाईकवर हेक्टिक झालं तर आता इथे रिलॅक्स करतो. गेम चालू आहे. हो आम्ही आता इकडं बसलो होतो मॉलला म्हटलं काहीतरी टाइमपास खाऊ सो 4 कोर्स मील मला ॲड दिसलेले म्हटलं ट्राय करू पण 4 कोर्स कुठे आहे? हा 1 2 3 ह्याला 4 धरलं आहे का त्याने छोटूला? ह्याला पिनिओ पेपर डिप ठीक आहे जाऊन द्या यांचा कोर्स आहे काय बरं आम्ही ही घेतली. आता आम्हाला पेप्सी वगैरे एवढी आवडत नाही. पिझ्झा कुठला आहे काय माहिती नॉर्मल आहे व्हेजिटेबल पिझ्झा गार्लिक ब्रेड का कटलिक ब्रेड गार्लिक कुठं आहे ह्याच्यात असेल मे बी आणि हॅलिपिनो डिप हा कोर्स आहे. ओके बघ कसं आहे आता खाऊन. कसं आहे नॉर्मल आहे असं काही नाही ना. हे बघ गार्लिक ब्रेड बघ 114 मध्ये नॉट बॅड. गार्लिक ब्रेडची चेक कर ड्राय आहे फार. डॉमिनोजचा पिझ्झा एवढा ड्राय नसतो बाकीचा आहे ना डॉमिनोजचा. ॲक्च्युली कसं आहे आम्ही पिझ्झा हटला फर्स्ट टाईम ट्राय करतोय पिझ्झा हटचं सो म्हणून बाकी गेलो डॉमिनोज वगैरे पिझ्झा हट कधी जायचं झालं नाही आहे एवढं. काय पिझ्झासाठी आपण मोस्टली ते लोकल कॅफेज वगैरे असतात. हां मोस्टली लोकल कॅफे जातो आम्ही. डॉमिनोज पण खूप कमी जातो आम्ही. फ्रेश बनवतात ना. ही अर्धवट दिली का त्यांनी? ओके अर्धच मिले मग. नाही ठीक आहे चल डिप ट्राय कर बरं चीज स्टिक सोबत गार्लिक स्टिक सोबत. गार होईल सर्विस तोपर्यंत. हो मी बंदच करतोय. कशी आहे चला मग आम्ही ठेवतो खाऊन आम्ही नंतर हे करतो. आता झालंय आमचं खाऊन वगैरे मॉलमधनं एक्झिट करतो. घरी गेला आता तो अँड मी घरी चालली आता. माझा ऑलरेडी 3 वाजलेत. भूक तर नाही आहे पण आता खायला तर लागेल थोडंफार काही बघू. हॅलो तर मी आता सगळा पसारा काढून बसले. ॲक्च्युली मी पेरू खाते आहे आणि ते करत करत म्हटलं आता हे सकाळी इयरिंग्स घातलेले तर हे ठेवते पण मी एवढा पसारा घालून ठेवला. आणि इयरिंग्स तर मी सकाळी घातले नव्हते कारण की काय माहिती मला आजकाल ना मोठी इयरिंग्स आवडतच नाही. मला माझे सोन्याचे ते छोटेवाले तेच कम्फर्टेबल वाटतात आणि ते पण काढलेले आज मी तशीच फिरत होते. तर 1 मिनिट हा पेरू ठेवते. आणि हे इयरिंग्स आहेत ना मी एवढे मोठे काही घालत नाही तर ते पण मी काढून टाकणार आहे. फक्त छोटे छोटे यात ठेवलेत
हे ट्रेडिशनल, हे फक्त एक ठेवलेत मोतीचे, काय माहिती, हे पण नाही घालत मी. बट आता 2 काढले, असे हळूहळू थोडे काढत राहणार आहे मी. आता मला नको आहेत जास्ती. होम चोर्स ही डीमार्टची लिस्ट आहे, आता आठवत नाही काय. आणि ही किराणाची वही. आत्ता मम्मीने कढी बनवली आमच्याकडे, आज कढी खिचडी आहे जेवायला. कढी खिचडी बनवते आहे. पीठ लावलं ना डाळीचं पीठ लावलं ना मिक्सरला दळलं. मागे अलार्म सेट केला आहे 6 वाजताचा. आत्ता काहीतरी 10 वाजून 20-25 मिनिट्स झालेत. आता थोड्या वेळ मी काहीतरी इथे लिहित बसेल, जे उद्या करायचं आहे, काय काय आयडियाज येतात ते लिहील आणि मग झोपून जाईल. उद्या आम्हाला कॉलेजला जायचं आहे. सो येस, आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.